नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मी तुम्हाला अगदी हॉटेलसारखा दाल खिचडा घरच्या घरी कसा बनवायचा आता ही रेसिपी मी तुम्हाला आता दाखवत आहे. आता यासाठी मी एक छोटा कुकर घेतला आहे आणि या कुकरमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या डाळी यामध्ये वापरणार आहे. एक मुगाची डाळ, मसुराची डाळ आणि तुरीची डाळ. आता ह्या प्रत्येकी अर्धी अर्धी वाटी मी या डाळी घेतलेल्या आहे. आता हे मी 3 व्यक्तींसाठीच करत आहे, त्यामुळे हे डाळींचे प्रमाणही कमी घेतलेलं आहे. आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला लावून घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चला तर मग आपण आता ह्या डाळी धुवून घेऊया. आता या डाळी धुतल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला हळद, हिंग आणि एक तेजपान टाकून शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता कुकरला आपण आता यामध्ये तेजपान टाकलं आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि हळद, हिंग आपण टाकून घेतलेली आहे. आता आपण तो कुकर गॅसवर ठेवूया आणि 2 शिट्ट्या करून घेऊया. चला तर मग आपण आता कुकर गॅसवर ठेवून शिट्ट्या करू. तोपर्यंत आपण आता तांदूळ घेतले आहे मी एक छोटी वाटी भरून आणि आता हे धुवून भिजत ठेवलेले आहेत हे तांदूळ. आता हे तांदूळ आपल्याला 15-20 मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत. आणि आता भिजल्यानंतर हे तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. यासाठी मी अर्धी कढई भरून पाणी घेतलेलं आहे. आता ही ज्या अर्धी कढई पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला आता तेजपान, 1 चमचा भरून मीठ आणि थोडंसं लिंबाचे थेंब टाकायचे आहेत आपल्याला त्या पाण्यामध्ये, जेणेकरून आपला भात हा मोकळा होईल म्हणून. आणि आता थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आपण. अगदी थोड्या प्रमाणामध्ये तेल टाकायचं आहे आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे त्यामध्ये. आणि आता पाण्याला उकळी आली आहे तर तांदूळ आपल्याला त्यामध्ये उकळायला ठेवायचे आहेत. आता आपण तांदूळ उकळून घेऊया. पूर्ण हा भात शिजवून घ्यायचा नाही आपल्याला, ते अर्धवटच शिजवून घ्यायचे आहेत तांदूळ आणि त्याचं सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत. तर बघा आता हे तांदूळ आपले अर्धवट शिजून झाले आहेत. आता त्याचं सर्व पाणी आपण काढून घेऊया. आता हे सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत. एका चाळणीवर ते तांदूळ आपण काढून घेऊ आणि सर्व पाणी काढून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, आता हे सर्व पाणी आपण त्याचे एका चाळणीमध्ये ते तांदूळ ओतून घेतले आहे आणि सर्व पाणी काढून घेत आहोत. तर चला आता हा तांदूळ आपण निथळायला ठेवूया. तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया. तर बघा आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवलं की नंतर आपण त्याच्यामध्ये वाफेवर ते तांदूळ थोडेसे शिजतात. आता झाकून ठेवलं तोपर्यंत भाज्या चिरून घेऊ. आता या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहे. आता यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वापरणार आहे. आता हे सर्व आपण बारीक कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण काढून वरणसारखं करून घेऊया. आता हे 2 शिट्ट्यामध्ये अगदी सुंदर असं वरण शिजलेलं आहे आणि आता ते थोडंसं पाणी टाकून सारखं करून घ्यायचं आहे वरण आपल्याला. आता हे वरण आपलं सारखं झालेलं आहे आणि आता आपण त्याला फोडणी देणार आहोत वरणाला. चला तर मग आपण फोडणीची तयारी करू. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकून घेतलेलं आहे गाईचं. आणि आता त्याच्यात फोडणी करून घेऊ आपण. जिरे, मोहरी टाकू त्याच्यात. आता आपण जिरे, मोहरी टाकून फोडणी करून घेऊया. आता आपण त्यामध्ये जिरे, मोहरी आणि लसूण टाकलेलं आहे. असं लसूण लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला बाकीच्या पण भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. आता लसूण टाकल्यानंतर आपण आता लसूण हा भरपूर प्रमाणामध्ये वापरायचा त्याच्यामध्ये. आता लसूण लालसर झाला की त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली आहे आणि आता कांदा टाकून परतून घेऊया. आता हा कांदा आपण परतून घेणार आहोत.
तर बघा आता आपण हा कांदा परतून घेऊया. आता त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला आता हा टोमॅटो मी परतून घेत आहे. टोमॅटो परतवलं की मग कढीपत्ता टाकून घेत आहे. कढीपत्ता जर फोडणीत टाकलं तर सर्व तेल गॅसवर उडते, म्हणून कढीपत्ता नंतर टाकायचा. आता त्याच्यात मी 1 लवंग 2 मिरे टाकलेले आहे. आता हे थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि आता हे सर्व आपण परतून घेऊया. आता त्यामध्ये काही मी मसाले वापरणार आहे. चला तर मग आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया. आता यामध्ये मी हळद टाकलेली आहे, थोडी हळद टाकली आहे, लाल मिरची पावडर टाकली आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला यामध्ये वापरला आहे, अर्धा चमचा. आणि आता आपण त्यामध्ये थोडी धना पावडर, थोडी जिरा पावडर वापरणार आहोत, धना जिरा पावडर. आणि आता हे सर्व परत एकदा आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये वरण टाकून घेणार आहोत. थोडासा हिंग टाकलेला आहे ना. आता हे सर्व एकत्र करून घेऊया. एकत्र झाले, एक जीव झालं की मग त्यामध्ये आपल्याला वरण टाकून घ्यायचं आहे. आता मी त्यामध्ये वरण टाकून घेतलेलं आहे. वरण टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता थोडं वरण उकळलं की त्यामध्ये आपल्याला तो शिजलेला भात टाकून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये शिजलेला भात टाकून सर्व एकत्र करून घेऊया. आता ह्याला थोडंसं उकळी आली की आपल्याला यामध्ये अजून पाणी ॲड करायचं आहे. आता यामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला 3 पट पाणी यामध्ये ॲड करायचे आहे. आता मी ज्या वाटीने घेतलं होतं त्या वाटीने मी 3 वाट्या पाणी त्यामध्ये टाकून घेत आहे. आणि आपल्याला आता 3 वाटी पाणी टाकल्यानंतर आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे. अजून 5 मिनटं ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा आता हे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि त्याला 5 मिनटं शिजवून घेऊया की तांदूळ त्यामध्ये शिजला जाईल आपला. आता हे आपण शिजत ठेवूया. तर बघा आता ही आपली दाल खिचडी होत आली आहे. आता आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता ही दाल खिचडी आपली रेडी झाली आहे. तर तडका देण्यासाठी मी एक तडक्या पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आणि नंतर आता ह्या तुपामध्ये आपल्याला जिरे आणि लसूण आणि जिरे, लसूण आणि लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. लाल मिरच्या टाकायच्या आहेत, सॉरी, जिरे, लसूण आणि लाल मिरच्या. आता लसूण थोडा लालसर झाला आहे. आता त्याच्यामध्ये आलं टाकलेलं आहे थोडं आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकू आपण आणि थोडीशी हळद टाकून घेऊन तो तडका आपल्याला त्या दाल खिचड्यावर टाकायचा आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं. आणि आता आपला दाल खिचडा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर मी तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे. तर बघा मैत्रिणींना, अगदी हॉटेलसारखा आपला हा दाल खिचडा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघा मैत्रिणींना, अगदी हॉटेलसारखा, दिसायला पण हॉटेलसारखा आणि टेस्टसुद्धा त्याची अगदी हॉटेलसारखी लागते. मुलांनासुद्धा खूप दाल खिचडा हा आवडेल. तर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.